आणि कृपेतली ताकद कृपा करणाऱ्याला माहिती नाही. ज्याच्यावर झाली त्याला विचारा. तो ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. शक्ति में क्या मस्ती है, राष्ट्र सांगता, शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं. लय ताकद कोणाला? दिल्लीच्या सतपाल पहलवान मध्ये. लेका पाव बटर खाणाऱ्या तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? मग सतपाल पहलवानामध्ये खूप ताकद हे कोल्हापूरच्या युवराज पाटलानं सांगितलं पाहिजे. त्याची कुस्ती झाली होती. लेका तू बटर खाऊन सांगतो लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़ मुड़ कर देती भी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती, तो कन्हैया गुस्से में आकर बोलता, माँ मैं तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, उधर छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, दधी गिरा रही, पूरा काम कर लो ना, क्यों देखती है माँ बार बार मेरी तरफ? तो भी जसोदा मानते नहीं दोबारा, अरे कमाल करो भैया, मैं तो तेरा बेटा हूं ना, कहीं भागने वाला नहीं, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? यशोदा अंगणात आली, कृष्णाला मांडीवर घेतलं. काना, गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली है. काना गुस्से में आकर बोला, मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है. तो इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा काना का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, भक्तीची मस्ती साधू संताला विचारा, आणि कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. विठ्ठल वेगळ्या विचारात वडील आहे. पहिली पेरणी कर्ज काढून बियाणं आणलं, हलकासा पाऊस झाला, उगवण झाली, पुन्हा पाऊस नाही, दुबार पेरणी करावी लागते. वडिलाला जेवण जात नाही, जेवायला बसले. मुलगा 10 वर्षाचा शाळेत निघाला. जेवण करणाऱ्या बापाला, फीला पैसे पाहिजे पप्पा, गुरुजीनं सांगितलं. ही आगीत राखेल का नाही? पहिलं दुबार पेरणीचं संकट, पहिलंच बियाणं कर्ज काढून आणलं, आता कोणाकडून कर्ज काढावं या टेन्शनमध्ये. त्याच्यात मुलगा पैसे मागतो फीला. लाल डोळे बापाचे, ताटही सारून दिलं, लाल डोळे रागावून बाप म्हणतो, मोठा अधिकारी होणार आहे, जा, नाही शिकला शाळा तरी चालल, नको जाऊ शाळेत. फीला पैसे, फीला पैसे. लेका इथं मला रोगोर घ्यायची वेळ आली आणि फीला पैसे. वर्ग रडकुंडीला आलं तेव्हा मम्मी बाहेर आली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो बरं का. इकडे मम्मी त्याच कामावर असते हे लक्षात ठेवा. इकडे 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 आला आत, रडू नको. तो बाप जेवून बाहेर जाऊ दे, पैसे मी देते तुला. झालं, बाप गेला जेवून बाहेर. दे ना गाय, गेले ना पप्पा, तू म्हणली होती ना पैसे देते म्हणून. तिला माहीत आहे मी तर म्हटलं, पण पैसे तर तिच्याजवळ नाही. पण तिच्या लक्षात आलं, याचा बाप जरी जेवण करून गेला तरी याच्या बापाचा कोट अजून खुंटीलाच टांगून आहे. मम्मीची हुशारी सांगतो मी. मम्मी कोटपर्यंत गेली, कोटच्या खिशातले पैसे काढले, बाळाला दिले.
बाळ खुश होऊन शाळेत गेलं, दृष्टांत संपला. अरे कोट बापाचाच आहे. सर्वभूत पाये एक वासुदेव, सर्वभूत पाये एक वासुदेव, सर्वभूत पाये एक वासुदेव, सर्वभूत पाये एक वासुदेव, परमेश्वराची कृपा जीवावर होण्या ओळखावा निका, नीट नाही निका. आता कॅसेटमध्ये सगळे आहे भाऊ, आता काय पाठांतराची काही गरज आहे का तुम्हाला? कोणताही विद्वान कीर्तनकार आणा, त्यांना कोणताही अभंग काढू द्या, तरी त्यांच्याकडे लगेच 1 मिनिटात तयार. भाग्यवान आहे तुम्ही लोक. म्हणून नीट नाही निका. विठ्ठल विठ्ठल कोटी संत साधू ओळखावा निका, त्या व्यतिरिक्त येरते ऐका मायाबद्ध. हे पहा, देवाची इच्छा नसू द्या कृपा करायची, पण मध्यस्थी साधू संतान करू द्या. इच्छा नसली तरी देवाला कृपा करावीच लागते. पुढे गोपाल का नाही जास्त चिकटलं करे ते बाय बाय माईक माईक तुझा चिकटला. ठीक आहे, थोडासा थोडासा बाजूला ठेवून थोडा. बस आता पाय बरं. बस तुझं माझं भागलं त्याच्यात म्हणजे असं. पण हे असे वस्ताद आहे. आपण म्हटलं की माईक थोडासा लांब करतात आणि धुमावर एक ठोका टाकून चिकटून देतात. त्याच्यात आमचा काय दोष? असं आहे. विठ्ठल विठ्ठल आमच्याच बंगल्यावर होतं ते. बरोबर बरोबर वाचून पाय. बस बस तेवढं गोड झालं. गोपाल
काल्याचं कीर्तन पहा. ती एक कविताही होती. निजमुख कवनाही आडदृष्टी असेना, रचुणी बसवी ऐसी भोवती बाळ सेना, हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या, म्हणून बहुत पंक्ती मंडलाकार केल्या, वगैरे वगैरे. त्यालाच म्हणतात, ती काय म्हणतात ते कळलं तुम्हाला. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल. आणि देव रागावले, काय आणलं रे तुम्ही? कडण काला चटणी तिखट भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. एक फाटक्या कपड्याचा गोपाळ रडतच उठला. का रडतो रे? तुम्ही आता घरी जा म्हणता देव बाप्पा, आणि चांगलं आणा म्हणता. मग चांगले कोठूनी आनावे गोपाळा, चांगले कोठूनी आनावे गोपाळा. आमुचा तुकडा संसार संसार, आमुचा तुकडा संसार संसार. चांगले कठोरी आणावे गोपाळा, चांगले कठोरी आणावे गोपाळा. आमुचा तुकडा संसार संसार, आमचा तुकडा संसार संसार. तुम्ही डबल डबल म्हटलं तर अर्धा तास कीर्तनाला उरत नाही. डबलची काय गरज आहे? ऐकलं ना लोकांनी. विठ्ठल विठ्ठल प्रमाणापुरतं ठीक आहे. प्रत्येकाला डबल म्हटलं तर एकच तास राहिला ना. घड्याई बघा ना तुम्ही. चांगले कोठुणी आणावे गोपाळा, आमुचा दुबळा संसार. त्याच गोपाळात तुकाराम महाराज, तुका म्हणे तदी होतो आम्ही, ते उठले गोपाळाच्या रूपात. घरी पाठवता आम्हाला, तुझं लागी सर्व संसार जाळले घरदार, जाळी संसार बैसलो अंगणी. तुम्हाला नाही हो, बाकीच्या गोपाळांना सांगतो. तसलं चालणार नाही देवा. मग काय करू? सगळ्यांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. करावं लागलं देवाला. का? मध्यस्थी तुकोबारायणी केली. इच्छा नसू द्या, पण धरितीच्या हाती संत कृपावंत. मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. बिभीषण वैऱ्याचा भाऊ आहे. ते सगळे कथा तुम्हाला पाठ आहे. आणि बिभीषण आकाश मार्गे रामचंद्र प्रभूकडे आला. रावणानं कमरड्यात लाद घातली वगैरे वगैरे. आल्याबरोबर हनुमानजीला विचारलं, ये कौन है? वही तो भगवान जिसका नाम आपने सुना होगा, रावण का छोटा भाई विभीषण. रात दिन सुमरन करता है लंका में, सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने की, तो रावण का छोटा भाई विभीषण है. विभीषण रावण का भाई? हाँ. मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. पहिल्यांदा वासुदेवराव परिचय विचारला, कोण आहे तू? दुसरा असता तर तिखट मीठ लावून परिचय दिला असता. मी तुमचा कार्यकर्ता. तुम्हाला पटणार नाही साहेब, पण पुऱ्या गावात माझ्याच बंगल्यावर बॅनर आहे आणि मी रोज त्यात परिचय देतो. प्रभू, जसं घुबडांचं जथा उलूकही तमपर नेहा, हे चारच शब्द वापरले परिचयासाठी. जथा म्हणजे कडक, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, आणि नेहा म्हणजे प्रेम. जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असतंय मालक, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम आहे. त्या कुळात माझा जन्म झाला. ही अंतकरणाची विशुद्धी पाहली
आणि बिभीषणाचा स्वीकार केला. रावण मरायचाच आहे तर राजतिलक बिभीषणाला केला. हनुमानजी चकित झाले, मी एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं प्रभू, अजून रावण मरायचा आहे. जर रात्रभरात परिणाम झाला, रात्रभरात काय काय होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. रात्रभरात परिणाम झाला ना, रावण सकाळी पाया पडायला आला, त्याला काय देणार? विभीषण शरण आयो कियो लंका दान, ये सुनिए रावण आयो करूंगा अयोध्या दान. बसा वारंबे, आज विभीषण पाया पडला, त्याला लंकेचं राज्य दान केलं. जर उद्या रावण पाया पडला तर मी अयोध्येचं राज्य दान करील. हे तिघं पहा कोण आहे? मध्ये विभीषण वैराचा भाऊ आहे, पण त्याच्यावर रामचंद्राची कृपा का झाली? मध्यस्थी हनुमानजीनं केली. म्हणून धरितीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. म्हणजे जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. आणि ते साधू संत कसे असतात? सर्वाभूती पाहे एक वासुदेव, हरिरेव जगत जगदेव हरिही, हरि तो जगतो नाही भिन्न वपुः इति यत्से मतिही. त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात जे जे भेटे भूत. सगळे पाठ आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही बरं का गोपाल, सगळे पाठ. सहज पांडुरंग परमात्मा म्हणाले, नामा माझी ओळख होण्यासाठी तुला गुरु करावा लागेल. गुरु मला? कुठेही ओळखील तुम्हाला. दर दिवाळीला आमच्या घरी येता, माझी म्हातारी आंघोळ घालते, लुगड्याच्या पदरानं पुसून काढते, माझ्या हातचं दूध पिता, जेवण मुलगा झाला मला की बारशाला येता. आणि परिचय? अरे हे सामान्य ओळख आहे रे. विशेष ओळख होण्याकरता गुरु कुठेही ओळखील देवा. उद्या परीक्षा घेतो, चालेल. झालं. देव घिसाडी झाले. नामदेवराय आंघोळीला चंद्रभागेत गेले. त्या नदीपात्रात तांब्यांचे धोत्र ठेवलं, आंघोळ चालू झाली. गारठ्याचे दिवस, बरोबर घिसाडी झाले. देव 12 फूट उंचीचे. आई साहेबाला घिसाडी व्हावं लागलं, तेही 10 फूट उंचीच्या. गरुडाला गाढव केलं, तेही घोड्यापेक्षा मोठं. त्याच्यावर सामान. परीक्षा घ्यायची आहे ना. वरवंटा, पाटा, उखळ, जात, मुसळ, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, येड्या बाबळे सरपण, कोंबडी, कोंबडीचं पिलू, शेळी, शेळीचं कोकरू, कुत्र्याची पिलं. दोर धरून घिसाडीच्या रूपात देव आणि दांडक घेऊन आई माग बरोबर तिथं आणलं जिथं आंघोळ चालली याची. थोड्या अंतरावर नामदेवरायाची तर आंघोळच थांबली. म्हणले एवढा 12 फूट उंचीचा बाबा, 10 फूट उंचीची बया, आणि हे घोड्यापेक्षा मोठं गाढव आयुष्यात नाही पाहिलं. आंघोळ. गारठ्याचे दिवस होते, पाण्यात बसला होता तरी घामानं भिजला नामा. हे लक्ष. देवानं केलं नाटक सुरू. हंडी पकाव. लोखंडी चूल, त्याच्यामध्ये सरपण पेटवलं, त्याच्यावर हांडा ठेवला. आई साहेबाचा प्रतिसाद, महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डालू? मुर्गिया काट के डाल दो. कचा कचा कोंबड्या कापल्या, टाकल्या हांड्यात. महाराज मुर्गिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. तो बकरिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती. कुत्तिया काट के डाल दो. नामा म्हणला माझ्यानं भरते का रे बाबा आता? महाराज कुत्तिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. गधा काट के डाल दो. ते होतं गरुड. म्हणला तुम्ही तर सामान घेऊन चाला म्हणेन, कापायला आणलं का? आता कापला तरी जिता करीन तुला. त्या बुवासाठी चाललाय नाटक. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. नहीं भरती तो वो छोकरा नहा रहा, उसको काट के डाल दो म्हटल्यावर तांब्यान धोत्र टाकून. नामा पळाला, पण देवाला माहिती होतं माझा नामा किती घाबरला तरी घरी नाही जाणार, पहिला देवळात जाईल. आणि नाही दिसलो तर नाटक उघडा पडेल ना, म्हणून नामा यायच्या आधी करकटावरी ठेवोनी, करकटावरी उभे
अरे का घाबरला? काय माणसं निर्माण केली देव बाप्पा. तो 12 फूट उंचीचा बाबा, 10 फूट उंची बया, ते गाढव केवढं त्यांचं सामान. त्यांनी कोंबड्या कापल्या, कुत्र्या कापल्या, बकऱ्या कापल्या, अख्खं गाढव कापलं देवा. हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होते. मग तसाच पडत आलो म्हणून वाचलो. अरे मीच होतो. काल ठरलं होतं ना उद्या परीक्षा आहे. तुम्ही राज सकुमार मदनाचा पुतळा पाठवला. आळंदीला आल्यावर उठले निवृत्ती संताच्या दर्शना. तुम्ही लक्षात घ्या, पंढरीचा प्रेमा खरा आला. ज्या घरी पारमार्थिक संस्कार आहे ना त्यांना सांगावं लागत नाही. वडील असेल, चला तायडे, गोंद्या, बाळू, अरे बाबा आले रे, बाबा आले, पाया पडायला या. आता वडील नाही ना, जबाबदारी निवृत्तीनाथावर आहे. निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं, पण तिघांना आवाज दिला, ज्ञाना, मुक्ता, सोपाना, बाहेर या. का? पंढरीचा प्रेमा घरा आला. अरे आपलं भाग्य आहे रे, हा पंढरपूरचा प्रेमी भक्त नामदेवराय आपल्या घरी आला. निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं, ज्ञानोबाराने दर्शन घेतलं, सोपान काकाने दर्शन घेतलं, पण नामदेवराय वाकेना. नामदेवाने विचार केला, हे आळंदीचे, मी पंढरपूरचा, देवाच्या सोबत राहतो, हे वाकलेच पाहिजे. मग शेवटचा नंबर मुक्ताबाईचा. मुक्ता, बाबाचं दर्शन घ्या. तुमचं भागलं नाही का दर्शनावर? तिखट होती मुक्ताबाई. लोटांगण घाला त्या बाबाला, मी पाया पडणार नाही. का? पंढरपूरचा आहे ना. मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. तुम्ही माझे भाऊ सगळे पाया पडताना हा देवाच्या सोबत राहून, मला तर असं वाटतं दादा, उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. मुक्ताबाईच्या अभंगा, उसाच्या शेजारी एरंड किती वर्षे राहिला तरी कारखान्यात ऊस जातो, एरंडाची साखर होत नाही. तसा पांडुरंग ऊस आणि हा एरंड, काय त्याची पाडे गोडी आली, काय त्याची पाडे गोडी आली, काय त्याची पाडे गोडी आली. साच्या शेजारी एरंडाची झाडे, तिथे कबीरजी होते. सच कहती मुक्ता, वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. अजून यानं गुरु केला नाही, मग कच्चा आहे. गोरोबा काका म्हणले, घाई करू नका. हो पण 8 वाजले ना, तरी घाई करू नका, आधी मला बघू द्या हे कसं आहे. लावा नंबर. 1 नंबरला निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा आहे, 3 नंबरला सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला बसले नामदेव महाराज. आणि थापटनं घेतलं तेर डोकीच्या काकानं. हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग कैचे कोरे उरे तेथे. त्याची थापटणे सोपानाच्या डोई, आत लेश नाही कोरा कुठे. त्याची थापटणे मुक्ताईला हानी, अमृत संजीवनी उतवाली. त्याची थापटणे नामदेवावर, डोळे चोळे मोहरे रडू लागे. आणि जेव्हा रडायला सुरुवात केली, मग काकानं जाहीर केलं, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. पुण्य भरी नाही भाजी हेला, पुण्य भरी नाही भाजी हेला, पुण्य भरी नाही भाजी हेला. मुक्ताबाई कोरा आहे बरं का, हे कोरा आहे. आणि मग कोरा आहे तर भाजा. भाजा म्हटल्यावर नामदेवरायानं विचार केला, भाजा पंजोबा आजोबा मडे घाटावर भाजला तसा कार्यक्रम भाजण्याचा तर पंढरपूर नाही. 1-2 वेळा उडबस केली. नामदेवरायानं लक्ष केलं मुक्ताईचं. दादा त्याच्याकडे पहा, म्हणे मुक्ताबाई पडाव्यासी पाही, आसन स्थिर नाही नामयाचे. एवढ्यात कोणाचं लक्ष, मग जे धूम ठोकली, नामदेवराय पळत आले पंढरपूरला.
कसं काय झालं स्वागत आळंदीला? पागोट काढून स्वागत दाखवलं, टोमॅटो एवढं टेंगुळ. अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोळी फोडली माझी. देव रागात आले, कोण मारलं माझ्या नामाला? अरे त्याचे हात तुटतील. बरं का, देव जसे बाळ रडत आलं म्हणजे आई त्या बाळाला जवळ घेते, मुडदा पडू त्याचा. कोणी मारलं माझ्या लेकराला? तसं देव म्हणाले, कोणी मारलं माझ्या नामाला? हात तुटतील त्याचे. देवा, आधी विचारून तर घ्यायचं होतं, कोणी मारलं? कोणी मारलं? तेरढोकीच्या काकानं. अरे अरे अरे, मग त्याचे हातच तुटतील रे, पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. हा तिथून पुढचा प्रसंग घरी गेल्यावर पहा. अतिथी आदर केला मुक्ताबाई. हे ऐशी संत मंडळी कपटी तुझी, लाकडाने डोळी फोडली माझी. जाऊ दे बाबा, पण तरी तुला गुरु करावाच लागेल. दुसऱ्या गावला पाठवा गोविंदराव, दुसऱ्या गावला पाठवा, पण आळंदीचं नाव नका काढू. तिथून बदल झाला. मग देव म्हणे, नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगे. एक माझी पद्धत आहे, मी सगळे अभंग पाठ करतो, त्याच्या आधारे मग बडबड करतो. विठ्ठला पुरावा, बोलण्याला पुरावा पाहिजे ना. जो कीर्तनकार पुरावा देत नसेल त्याला पुरावा. हे चालू आहे. देव म्हणे, नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगी. मग आवढ्या नागनाथाला आले. विसोबा खेतर स्वामी जोड्यासह पिंडीवर पाय पहुडलेले, नामाचा चेहरा उतरला. कुठला रे बाबा? पंढरपूर. तोंड कसं उतरलं? तुझ्याकडे पाहून का? आमच्या देवबापाला कळत नाही? ज्याला देव कळत नाही त्याला गुरु करायचा? अरे जोड्यासह पिंडीवर. म्हातारा झालो रे, पाय उचलत नाही. उचलत नाही तर तिथंच कसे ठेवता आले? ते जाऊ दे, बाजूला ठेव. नामानं पाय उचलून बाजूला ठेवले, तिथं पिंड. पुन्हा बाजूला, तिथं पिंड. पुन्हा बाजूला. भोवताल पावलं फिरवली तर भोवताल पिंडी. मग विसोबा खेचर हसले. कळला का गुरुचा उपदेश? देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे, देवाविन ठावरिता कोठे आहे. विचारुनी पाहे तुझी नाम्या, विचारुनी पाहे तुझी नाम्या, विचारुनी पाहे तुझी नाम्या. हा विसोबा खेचर स्वामीचा गुरु उपदेश घेऊन नामदेवराय पंढरपूरला आले. एक दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात स्वयंपाक केला. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वानरूपी आला आणि रोट्या घेऊन पळाला. चपात्या तयार झाल्या बरं का, चपात्या तयार झाल्या. कुत्र्याच्या रूपात देव आला परीक्षा घ्यायला वाळवंटात. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वानरूपी आला, रोट्या घेऊन पळाला. सर्वा भूती विठ्ठल. नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठीवर, तूप घे गा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. चपात्या कुत्र्यानं नेल्यावर आपण तुपाची वाटी घेऊन माग लागू का? का दगड हाण हाण हाण. मग कुत्र्याच्या रूपातला देव थांबला. नाम्या, अरे त्या दिवशी घिसाडी होऊन आलो तर धोत्रण तांब्या टाकून पळाला, आणि आता कुत्रा होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन माग लागला. तव स्वान हसून बोलले, नाम्या तुझं कैचेरे कळले. येरू म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. सर्वाभूती पाहे सर्वाभूती पाहे सर्वाभूती पाहे त्यांना संसारात देव दिसत होता, आम्हाला देवड्यात संसार दिसतो बरं का. पंढरपूरला गेलं, 18 तास बारीला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याचा नंबर गरुड खांबापर्यंत आला, आणि गरुड खांबापर्यंत आल्यावर वासुदेवराव त्याला त्याच्या गावचा महादेव दिसला. महादेव
अरे लेका मी 18 तास बारीला लागलो, तू माझ्या पुढं कधी आलता? मी आताच आलो. आणि पुढं कसा? मुख्यमंत्री साहेबाच्या हस्ते पूजा आहे, त्यांचा पीएन माझा मुलगा एका वर्गात शिकला, वशिल्यानं घुसलं. म्हणजे काल दिवसभर शेताकडेच होतो. माझ्या शेताकडे लक्ष दिलं का? दिलं ना. पराठी लावणं चालली का? कुठं? गरुड खांबाजवळ पराठी. आम्हाला देवळ्यात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठा बाई माझी, अवघी पिठा बाई माझी, अवघे विठा बाई माझी, अवघे विठा बाई माझी, अवघे विठा बाई माझी, अवघे विठा बाई. कांदा मुळा भाजी, अवघी विठा बाई माझी, अवघी विठा बाई माझी, अवघी विठा बाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघे विठा बाई माझी, अवघी विठा बाई माझी, अवघे विठा बाई माझी, विठा बाई. जमलं आता गोविंदराव, तुमचे सहकारी चांगले भेटले. हा, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी नवगा झाला माझा हरी. उदंगाचार्य. पूर्वी मोठ होती का नाही? मोठ माहिती आहे का तुम्हाला? फुकट जन्म आहे तुमचा. आणि मोठ काही जुने लोक असेल गोविंदराव, कोणाकोणाला माहिती आहे? ते पा मोठा हाकलेले, हा शाबास, अरे बरंच झालं, बरेच. आता नाही मोठ. तेव्हा होती 6 पावली. हे तुमच्या माहितीसाठी, तुम्हाला माहीत नाही, मी सांगतो. 6 पावली, 6.5 पावली, 7.5 पावली. आता नाही का 2 हॉर्स पॉवर 3 हॉर्स पॉवर, तसं हॉर्स पॉवर म्हणायचं. ते बैलाच्या ताकदीवर मोठा तयार व्हायच्या. 6.5 पावली, 6 पावली हलकी, 6.5 थोडी मध्यम, 7.5 म्हणजे खूपच चांगली जबर जोडी असली तर. नाडा, समदूर, कणा, थारोळं, पाठ. आता काय माझ्याकडे? धावेवर आंब्याची जांभळ्याची सावलीन, थारोळ्याजवळ उजव्या हातानं नाडा धरायचा. नाडा खालचा समदूर नाही, नाडा धरायचा उजव्या हातानं, डावा पाय नाड्यावर ठेवायचा. जोरात झटका मारला की मोठ सरळ व्हायचे, दुसरा झटका मारला की मोठ बुडायची. मोठ बुडाली ते बैला अभ्यासूच असायचे. दिवसभर मोठ बुडाल्याबरोबर कास्तकार आवाज द्यायचा, आणि भरली बाळा रे की कान टव करायचे बैल नामदेवराव. आणि चल माझ्या राजा, कुई 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 चाक वाजायचं. बदा बदा पाणी थारोळ्यात पडलं की सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद कास्तकाराला व्हायचा. ते मेहनतीचं पाणी. आता मुलगा बुलेटनं जातो, रात्री 12ला बटन दाबून येतो, घरी झोपतो, सकाळी 10ला जातो. अर्ध पाणी पिकातनं, अर्ध गेलं नाल्यात. किंमत कळत नाही तेव्हा. दिवसभर त्याचं गाणं चालायचं, कंटाळ नाही. एका तालात, एका स्वरात, एका घुंगरात घुंगरू बोले, जोडी बैलाची मोठला झुकत चाले बैलाजी रे. ते गाथ्यात नाही, मी सांगतो एवढं ऐका. बर तिकडे वाफ्यात पाणी, त्याची बायको, आणि ती प्रतिसाद द्यायची. माझा राया गाई मोठेवर गाणी, वाहे तालावर झुळ झुळ पाणी. आता मोठ लक्षात आणून दिली तुमच्या. सावता बाबाची मोठ होती, कांदा मुळा भाजी झालं.
अवघे विठाबाई माझी झालं, पण मोठ हाकताना सावता बाबाला विहीर दिसत नव्हती, मोठ दिसत नव्हती, नाडा दिसत नव्हता. त्यांच्या भाषेत सांगतो अर्ध्याच मिनिटात. मोठ विठ्ठल, विहीर विठ्ठल, बैल विठ्ठल गे, या झाडावरी राघो मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूते पाहे सर्वभूते पाहे एक वासुदेव, सर्वभूते पाहे एक वासुदेव. ओ सोनिया ठावा अंतेचा, सोनिया ठावा अंतेचा, सोनिया ठावा अंतेचा. सर्वभूती पाहे एक वासुदेव. त्याच्या पुढचे शब्द आहे पुसुनिया ठाव अहंतेचा, ज्याने अहंतेचा ठाव पुसला आहे. चारच वळीची कविता असते वासुदेवराव. 4 ओळीची कविता तर कवी अर्ध पान पेपरला परिचय देतो. 4 ओळी लिहिणारा कवी पेपरला फोटोसह अर्ध पान परिचय. 4,500 अभंगाची गाथा तरी आपुलिया बळे नाही मी बोलत. सका कृपावंत वाचा त्याची, याला म्हणतात पुसोनिया ठाव अहंतेचा. एवढ्या ग्रंथ ज्ञानेश्वरी तरी अहंकार आपल्याकडे नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे जे उरले पायिकपण. का ते या बोधावर असतात की झाडाचं पान सुद्धा त्यांच्या सत्तेशिवाय हालत नाही. बरं का, नंतर महत्त्व कळतं. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. जन्मभर तुम्हाला जे चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलते. प्रेत यात्रेत माणूस होता, हिरा होता, गावचा सूर्यास्त झाला, आता नाही. त्याचं ना आपलं जन्मभर पटलं नाही, कारण त्याला खरं जमत नव्हतं. असं का? अरे प्रेताच्या जवळ नात्या गोत्याची माणसं बसतात बाबा, काय प्रेम. चमचाभर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर पीत होतं, त्याला कोणी देत नव्हतं बिना दुधाचा चहा. आता मेल्यावर चमचाभर दूध घ्या ना, एक शब्द बोला ना. म्हातारी तर जवळ जाऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला, गाईच्या गोठ्यात टाकला 6 महिन्यापासून एकदा बघा. मी असं विचारतो, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे. नात्या गोत्याच्या लोकांचा आग्रह एकदा बोला, एकदा पहा, एवढं ऐका. कान असून का ऐकत नाही, डोळे असून का पाहत नाही, तोंड असून का बोलत नाही. ही क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण. अरे हेच काय, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे, राहिले अहंता मग कोठे, राहिले अहंता मग कोठे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे, राहिले अहंता मग कोठे, राहिले अहंता मग कोठे. म्हणून पुसोनिया ठाव अहंतेचा. इथपर्यंत आलो आपण. बरोबर, हे बैल बाजारातली भाषा असते आमची ते गायक लोकांची. बैल बाजार माहिती आहे ना तुम्हाला? रुमालाच्या आत केवढ्याला सौदा बैलाचा म्हशीचा झाला ते दोघालाच माहिती आहे. व्यापाऱ्याला, कास्तकार नुसतं उभा राहतो. इशारे असतात त्यांचे, त्यांची ते आकडे वेगळेच असतात. टोकन, बिगर, शिकला, चौथकला, कपकला, गड्डी, ऐवज टोकन, साडेनाकी, उन्नी, पेटी लाखाला म्हणतात.
हे माझ्याकडे या नंतर सांगतो मी. तसं आपलं मी तर बरोबर हां आता एक झालं आपलं असं करेल तेव्हा हा बस सर्व आपला बैल मात्रातला सर्वाभूती एक वासुदेव पाहे ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे. संत साधू ओळखावानी शाबास, शाबास. ओची संत साधू ओळखावानी का ओची संत साधू ओळखावानी का ओची संत साधू ओळखावानी निका. ओची संत साधू ओळखावानी का शाबास. ओची संत साधू ओळखावानी ओची संत साधू ओळखावानी ओची संत साधू ओळखावानी येते आई का मायाबद्ध येते मायाबद्ध येते आई का मायाबद्ध तोची संत साधू ओळखावानी का 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 तोची संत साधू ओळखावानी तोची संत साधू ओळखावानी का तोची संत साधू ओळखावानी का सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे. तोची संत साधू संत वाङ्मयामध्ये साधू कोणाला म्हणतात? साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी. आणि संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. ह्या दोन्ही व्याख्या या अभंगात आल्या गोविंदराव टावकारले. तेची संत ज्याचा हेत विठ्ठले नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे निसंबे ना त्याचे हा संत. दया क्षमा ज्याची दासी शांती क्षमा घरी राबवित हा साधू. विठ्ठल विठ्ठल संत साधू ओळखावा निका त्याच्या व्यतिरिक्त जे यरते ऐका मायाबद्ध बस त्याच्या व्यतिरिक्त. पूर्वीचा काळ अट्टल गुन्हेगार सापडला तर त्याला पहिला गावातून फिरवायचा मुख्य रस्त्यानं. आणि प्रेत यात्रा असली तर तेही मुख्य रस्त्यानं एक चक्कर गावातून मग बाहेर. काही उद्देश होते. प्रेत यात्रा गावातून एक चक्कर का मारायचा तर म्हाताऱ्या माणसावर त्याचा परिणाम झाला पाहिजे. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. मग म्हातारे दबक्या आवाजात चर्चा करतात. कोणाचं आहे तुम्हाला माहित नाही? नाही ना. अमुक अमुक मेलं. हां आणि ते तर काल तंबाखू खाऊन गेलं माझ्यापासून तेच मेलं. आणि ते तर 10 वर्षांनी लहान होतं. मग तूच लाव डोकं आता. लहान मेलं म्हणजे तुझा नंबर लागलेलाच आहे. असा परिणाम म्हाताऱ्यावर व्हावा म्हणून प्रेत यात्रा. मग
म्हातारे म्हणायचे आता खरं नाही, आता कीर्तनाचे 4 दिवस आहे ते चुकवायचे नाही, याच्यासाठी प्रेत यात्रा होती. तसा अट्टल गुन्हेगार सापडला रामेकरचे, तर त्याला गावातून फिरवायचे. अट्टल गुन्हेगार, 10 पोलीस पुढं 10 पोलीस मागण, मध्ये गुन्हेगार. KG1ला असेल ते पोर, दारामध्ये त्याची मम्मी. मम्मी काय, आज 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, मिरवणूक कशाची आहे? मिरवणूक नाही बाळा, मध्ये चालतंय ते गुन्हेगार, मागं पुढं आहे ते पोलीस. त्याला नेतील आता, खूप मारतील. गुन्हे केल्यावर असं होत असते. झालं, त्यानं व्याख्याच पाठ केली. ज्याच्या मागं पुढं पोलीस, मध्ये चालतंय ते गुन्हेगार. शाळेत जाताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेतून येताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. जेवताना मागं पुढं पोलीस, झोपताना मागं पुढं पोलीस, मध्ये चालतं ते गुन्हेगार. झोपेतून उठल्यावर मागं पुढं. 1 महिना व्याख्या पाठ केली त्या पोरानं, 6 वर्षाच्या. पाहता काय माझ्याकडे. आणि 1 महिन्याने त्याच गावात मंत्री महोदय आले. आज 25 पोलीस पुढं, 25 पोलीस मागं, आणि मध्ये मंत्री. याच्या दारापासून रस्ता असल्यामुळे हे दारातच होतं. मागं पुढं पोलीस, मध्ये चालतंय ते गुन्हेगार. महिन्यापासून पाठ केली ती व्याख्या. जसा लवाजमा आला, आनंदानं टाळी वाजून म्हणत, मम्मी बाहेर ये. काय रे, मोठा गुन्हेगार आला. मम्मी आली बुवा, आणि मंत्री पाहिल्यावर घाबरली. तोंडच दाबलं लेकराचं. तो सगळ्या लवाजमा गेल्यावर हात काढला तोंडावर. का तोंड दाबलं मम्मी? काय म्हणला तू? मी म्हणलं मोठा गुन्हेगार आला. गुन्हेगार नाही ते. का? तूच तर म्हणली होती 1 महिन्यापूर्वी, ज्याच्या मागं पुढं पोलीस, मध्ये चालतंय ते गुन्हेगार. तेव्हा 10-10च पोलीस होते मम्मी, आता 25-25 आहे. मला वाटलं मोठा गुन्हेगार. नाही बेटा, दिसायला सारखा आहे, पण फरक आहे. काय? त्या दिवशी गुन्हेगार मध्ये चालत होता, आजही मंत्री मध्ये चालतात. त्या दिवशी पोलीस मागं पुढंच होते, आजही पोलीस मागे पुढेच आहे. पण फरक हा आहे, त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं, आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे. तसं तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहोत, आणि माया साधूच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. हो यदासी लागे पाया, 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 हो यदासी लागे पाया. हो तुका म्हणे माया, हो यदासी लागे पाया, हो यदासी लागे पाया, हो यदासी लागे पाया. हो तुका म्हणे माया, हो यदासी लागे पाया, हो यदासी लागे पाया, दासीला पाया. म्हणून साधू म्हणावे. तुम्ही लक्षात घ्या, तोच साधू संत वडे खावाणी का कोण? ज्याच्या ताब्यात माया आहे. आणि जे मायेच्या ताब्यात आहे, येरते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो आपण. बरोबर अर्धा तास राहिला. अजिबात टेन्शन घेऊ नका गोविंदराव. सर्वांनी हात वर करा. वैकुंठात श्रीराम महाराज
त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या पाहिजे की माझे लेकरं केवढं चांगलं भजन करतात. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमा एक पकवाज वाजू नका, एक टाळ वाजू नका, एक हात वर करा, एक ताकद लावा, एक नुसतं वर करू नका, टाळी वाजवा. हा एक शाबास, हा एक तालात, एक वावा, एक शाबास, एक हा. अजून एकदा. हे पहा, घाई करू नका. एक हा, एक 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 हा. वेग वाढू नका त्याच्यातच. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आपलेच आहे. आज की आनंद की जय. सर्वभूते पहा एक वासुदेव कुसुडिया ठावा हंतेचा, तोची संत साधू वळ खावा निका हेरते ऐका मायाबद्ध. मला तर असं वाटतंय मला वाटतंय नामदेवा की अभंग श्रीराम महाराज मेहुणकरासाठीच नामदेवानं लिहिला असावा. सर्वसामान्य माणसं ज्याच्याकरता प्राण द्यायला तयार आहे. तुका म्हणे धनासाठी देती प्राण, पण जन्मभर देखिली याद
बहुतेके समान सोने आणि माती, अमा समान हे चित्ते. आणि याकरता अजून एका कुंभार घराण्यात जन्माला आलेल्या संताचा पुरावा दिला. हे तेरडोकीचे काका नाही, ते होऊन गेलं मगाशी. आता पंढरपूरचे, त्याचं नाव राका. राका 1-2-3 मिनिटात सांगतो. कुंभार तो राका, कांता त्याची बंका, कन्या नाम वंका, तिघे जण पंढरी क्षेत्रात राहते आनंदेन, वाचेने गोविंदे स्मरता. ती घरी गेल्यावर नामदेवाच्या गाथ्यात चरित्र वाचून घेणे. मुलगी आहे त्यांना, तिचं नाव वंका, आणि मायबाप राका न बंका. लक्षात राहील ना, आई बंका, बाप राका आणि मुलगी वंका. पंढरी क्षेत्रात राहती आनंदेन, वाचेने गोविंद स्मरताती. आणि ते गाडगी मडकी घडवायचं. तो आवा विठ्ठलराव आवा रचला, पेटवला. एक मांजर भक्ष्य घेऊन आली आणि पेटलेल्या आव्याच्या भोवताल फिरू लागली. राका कुंभार रडायला लागला. या मांजरीची पिलं डेऱ्यात असेल, डेरा तर तळ्याला आहे, त्याचा कोळसा होईल. आता रडतोय बाप, तेव्हा मुलगी छोटीशी आहे, 7-8 वर्षाची वंका. का रडता बाबा? करावया गेलो प्रपंचाचे हित, पापाचे पर्वत झाले माथा. याची पिलं असेल बेटा, आणि ती पिलं जळून कोळसा होईल. कसे काय जळून कोळसा होईल? जन्मभर भजन करतोय आपण. तुम्ही सांगताना लाक्षाग्रहात पांडवाचं रक्षण केलं, प्रल्हादाला अग्नीपासून सांभाळला, त्या पांडुरंगाचं भजन जन्मभर केलं. तू काय झोपा काढल का? बापानं लेकीला कवटाळलं, तोंडावरून हात फिरून, बेटा तुझे शब्द खरे झाले ना तर नवस करतो, सगळे पंढरपुरात वाटून देईल. 3 दिवस बसले आव्याजवळ 3 जण भजन विठ्ठलाचं करीत. आवाज शांत झाला आणि ते काढायला, हे लेकर पाबर किती ग झाले म्हणजे, जा बरं चोपदार, कुठून आले एवढे कोणास माहित. जा घाईन, जा हाकला तिकडे, काही लाड करू नका कोणाच्या संग. ते उठवा, ते मगाशीच हाकललं होतं पण ते येऊन बसलं पुन्हा. ते मला माहित आहे, एक आलं की 10 बरोबर येतात, त्यांचा खेळ चालतो. विठ्ठल 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 थोडक्यात सांगतो मी. पण त्याची आई किंवा वडील तिथंच बसलेले असतात बरं का, हे मला चांगलं माहिती आहे. आणि खूप कौतुक वाटते आईला, कसा खेळतो माझा पिंट्या. तुझ्या पिंट्या खेळण्यासाठी टाकला हा मंडप. अरे काही तुमच्या जबाबदारी आहे का नाही? लोक श्रवणाला आलेले आहे का लेकरं खेळायला? विठ्ठल 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 ते लेकरू तिथंच आहे ना, बैरा आहे का काय? ते लेकरू तिथंच आहे. मला सगळं इथून तिथं येऊ दे त्याला इकडे, ते ऐकू जात नाही त्याला. हा ना, त्याच्या मागच आलं ते. पावर आपले 5 मिनिट गेले का नाही आता त्याच्यात, तरी पुढं जाणार नाही ठरराव. पण एक उद्यापासून सांगतो, मायबापाने जबाबदारी सांभाळा. लेकरं ह्या मधल्या रस्त्यात खेळायला सोडू नका बरं का वासुदेवराव. तुम्ही एकटे झाले, तुमचं लेकरू नाही, पण तुम्हाला बोललं म्हणजे बाकीचे समजून घेतात. विठ्ठल 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 अग्नी शांत झाला. मी शुद्धीवर आहे विठ्ठलराव, शुद्धीवर आहे. आणि मग वरचे लहान लहान गाडगे मडके काढायला सुरुवात केली. लाल जरद झाले होते सगळे. शेवटी एक डेरा होता आणि त्या डेऱ्यावर दुसरा एक माठ होता. तो माठ उचलला आणि डेऱ्यात पाहिलं राका कुंभारानं, तर 3 दिवस अग्नी पेटून पिलं उड्या मारतात आतमध्ये.
हुंदके देऊ देऊ रडला. मुलगी म्हणली बाबा रडताय, मेली वाटतं पिलं. नाही बेटा, मग नवसास पावली विठाबाई. नवसास पावले विठाबाई, नवसास पावले विठाबाई. जिवंत आहे बेटा. मग नवस केल्याप्रमाणे सगळे वाटून दिलं पंढरपुरात. आता जगायचं काय? तिघही जायचे अरण्यात, वाळलं सरपण आणायचे आणि त्या सरपणाच्या बदल्यात डाळपीठ घ्यायचे, त्याच्यावर जगायचे भजन चालू. एक दिवसची घटना, चंद्रभागेच्या वाळवंटात दोघी धूत होत्या धुणं. नामदेवाची पोरगी होती, तिचं नाव आऊ. राका कुंभाराची वंका, वयानं सारख्या बरं का. आता हे नीट ऐका. हिचा शिंतोडा गेला तिच्या अंगावर, वंकाच्या अंगावर आऊचा शिंतोडा. जे नामदेवाच्या मुलीच्या धुण्याचा शिंतोडा गोविंदराव राका कुंभाराच्या पोरीच्या अंगावर. येरू म्हणे बाई शिंतोडे येतील. अभंग आहे तसं तसं सांगतो मी. वैराग्यवान संताची मुलगी आहे मी. शिंतोडा नाही सहन करणार. माहिती आहे कशाचं वैराग्य? नाटक करतो तुझा बाप. आणि तुझा बाप काय करतो? पायात घुंगरं बांधून नाचतो, लोकांनी हबप म्हणावं म्हणून. दोघीचं भांडण. तरा तरा चालत आली आऊ. बाबा, त्या राका कुंभाराच्या मुलीनं तुमचा उद्धार केला चंद्रभागेत. तो बाप नाटक करतो म्हणे नुसते पायात खरं वैराग्य माझ्या बापाचं आहे म्हणे. शांत हो बेटा, मी देवालाच विचारतो. नामदेवराय आले. 15 मिनिट राहिले मी तरी काय करू? तुम्ही टवकारले आहे. नामदेवराव आले. वासुदेवराव देवाला विचारतायत. देवा, राका कुंभाराने घेतले वैराग्य आणि काहो केला त्याग संसाराचा. हे अभंग वाचा आपण. मला त्याचं नाटक वाटतो देवा. असं दुसऱ्याला कमी लेखू नये नामा. खरं वैराग्य माझ्या राकाचं आहे. परीक्षा घेऊ? चालेल. परीक्षा घ्यायला तिघं, पांडुरंग, रुक्माई आणि नामदेवराय. आणि परीक्षा द्यायला तिघं, राका, बंका आणि वंका. झाडाच्या आड लपून बसले तिघजण, विठोबा, रुक्माई आणि नामदेवराय. जिथे हे सरपण गोळा करायला, इंधन गोळा करायला आहे. एका वाळल्या इंधनाच्या खाली चांगलं 1 किलोचं कडं ठेवलं सोन्याचं, 1.5 कोटीचं आता विकल्यावर. लांबून चमकत होतं. आणि बरोबर राका आला, चमकलेलं पाहलन बाजूनं गेला. आपण चमकलेलं पाहिल्यावर बाजूला जाऊ का? वासुदेव, सोनं, वासुदेवराव सोनं कशाला पाहिजे आपल्याला? सिगरेटच्या पॉकेटमधला कागद जरी चमकला तरी वाटतं बघून घ्या. पांडुरंगाने सांगितलं बघ नामा, खरं वैराग्य. आणि मग आली बंका. ती बाजूने गेली पण पुन्हा वापस आली. देवाचा चेहरा उचलतं का रे बाबा? पण कशा करता आली? 2 वंजळ्या माती घेतली त्या कड्यावर टाकली बंकानं. देवाचे डोळे भरून आले. बघ नामा, खरं वैराग्य आहे. मग मुलगी आली. तिथं आल्यावर जे रडायला लागली, लांब गेलते मायबाप. का रडतेस बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला? पण त्यांना वाटलं होतं आपल्याला कळतं, पण पोरीनं उचललं तर वैराग्याला कलंक लागेल. कवटाळून घेतलं. बेटा, तू आमच्या पुढे गेली. आम्ही सोनं आणि मातीमध्ये फरक समजलो, पण तू सोन्यालाही माती समजली. देखली या धन मृतिके उद्या निरोप समारंभ आहे. रात्रभर रामचंद्र जागे. कोणाला काय बक्षीस द्यावं? यादीला पहिलं नाव मारोतरावचं आहे, पण आकडा कोणताच घातला नाही. सर्वांना बक्षिसं दिली, हनुमंताला काही नाही. सीतामाई म्हणल्या का नाही, तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाही.
अहो जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ घेऊ पुढे आले त्यांना बक्षीस देता. आणि ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी, त्याला काय दिलं नाही? तुला वाटलं का सीते मी मारुतीला विसरलो असेल? बघ यादीत पहिलं नाव आहे. रात्रभर जागा होतो, काय देऊ माझ्या मारुतीला? पहाटे तर निर्णय घेतला सीते 5 प्राण देऊन टाकावे. पण नंतर लक्षात आलं 5 प्राण दिल्यावर मारुतीचे 5च उपकार फिटतात. बाकीच्या उपकारात मला कर्जबाजारी राहावं लागतं. एकही कशोपकाराय प्राणान दास्यामे ते कपे शेषस्य उपकाराय भवाम ऋणीनो वयम. मी काय देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. काय? माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या, तिकडच्या मावल्यांचं सांगतो पुण्याकडच्या, आणि पप्पाचं 1 तोळ्याचं, तरी सासऱ्याचं साडीच्या पदराखाली आणि पप्पाचं साडीच्या पदराच्या वर. त्यात दिवाळी होऊन 4-5 दिवस झाले तर गावात फिरते. कोणीतरी चौकशी करावी हा उद्देश. तर दगदगीच्या काळात कोणाला वेळ आहे? पण एका मावशीनं नवीन दिसतं, थांबलीच, तेवढ्याकडे फिरतो सकाळीपासून. नवीनच आहे. कुठून आणलं? माहेरी गेलती ना, माझ्या पप्पानं केलं. लोकांना काय माहिती आहे? इथूनच नेलं. हे सीतामायचं चाललं रे बाबा. मी देते. माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार हनुमानजीला दिला. हनुमानजी लांब गेले. 1 रत्न दाताखाली रगडायचे, थुंकायचे, दुसरं रगडायचे. सीतामाईला माहिती नाही. एक पळ, सीतामाई तुमच्या हाराचा अपमान. तो दाताखाली बोलवलं. काय हनुमंता? अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय? शाबास, तुला रत्न कळत नाही का? कळतं ना. काय? राम रत्न महम जाने न जाने रत्न अन्यथा. हा मारुती फक्त माझ्या रामाला रत्न समजतो, आणि ज्या रत्नात राम नाही ना आई, त्याला मी दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे, नवविध रत्न जैसे धोंडे, नवविध रत्न जैसे धोंडे. जमलं गोविंदराव. आता परमार्थ ज्याची गरज आहे. हे पहा, कुत्र्यासारखं इमानदार नाही भाऊ, आणि मांजरासारखं लबाड नाही. खरं आहे का नाही? एकानं बोक्या पाळला, तो एकटाच होता, त्याचं लग्न नव्हतं झालं, बोक्यानंच बोक्या पाळला, दोघंच होते. दोघंही डायनिंग टेबलवर. पुढचं कळलं तुम्हाला. एक दिवस त्यानं काळ्या पिशवीमध्ये आणलं, टेबलवर पिशवी ठेवली, बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला, तोपर्यंत बोक्यानं फक्त पिशवी ठेवली. याचा मूड गेला. 5 वर्ष झाले बोक्याला पाळला होता. खिडक्या दारं लावली, इकडनं काठी मारली, बोक्या त्या खिडकीवर, तिकडनं मारली या खिडकीवर. बोक्याच्या लक्षात आलं मारतय मालक. दबा धरला, मारली उडी, काढ काढ काढ, नरड फोडलं, मारला मालक. एवढा लबाड बोक्या आहे. कुत्र मालकासोबत गेलं शेतात पाहणी करायला. सायंकाळची वेळ, मालकाचा चुकून पाय सापावर पडला. साप चवतायला दंश झाला, मालक मरून पडला. रात्रीचे 7:30-8 वाजले, अजून मालक कसा येत नाही. कंदील लवलव, गडी माणसं शोधलं तर हिरवे डोळे आले, मालक मेला. मालकाला आणलं घरी. कुत्र उपवासी होतं, भाकरी टाकल्या घरवाल्याने पण खायना, मस्त उभळत होतं. सकाळी मोठी प्रेतयात्रा, कुत्रं मागं मागं लांब जाऊन बसलं येड्या बाबळीत. सगळ्या विधी झाला, माणसं उठली पेटवल्यावर, कुत्रं पळत आलं आणि चितेत उडी टाकली, मालकाच्या डेड बॉडी सोबत जळून खाक झालं. एवढं इमानदार. आम्ही काय करतो? आम्ही इमानदार कुत्र्याला गेट जवळ ठेवतो, लबाड मांजराला ताटाजवळ. खरं आहे का नाही? खरं सांगा. मांजरासारखं लबाड नाही, त्याला प्रवेश ताटाजवळ आहे. कुत्र्यासारखं इमानदार नाही, त्याला गेट जवळ. साधू संतांनी काय केलं? जे परमार्थाचे विरोधक आहे ते घराच्या बाहेर, ज्याची गरज आहे ते घरात. घातले बाहेरी, काम क्रोध दोघे
कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भव महाशनो महापापमा वेद्यनम इह वैरिणम. यांनी काय काय केलं? इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, म्हणून सांगण्याची गरज नाही जी, है ना. म्हणून हे परमार्थाचे विरोधक घराच्या बाहेर काढले, आणि ज्याची परमार्थात गरज आहे ते घरात. काम क्रोध दोघे घातले बाहेरीन, शांती क्षमा घरी राबवित, तोची संत साधू वड खावा निका. बरं काय ठरा तोच आहे, आणि त्यांना बाहेर काढण्याची क्षमता. आता झालं, शेवट आला आपलं बरं का. गायनाचार्य जमला आता. एकाचं घर होतं, 2 मिनटातच सांगतो. 6 खोल्याचं घर होतं गोपाल शहरामध्ये. 6 भाडेकरू ठेवले, पण याची पोरं शिकण्याजोगी झाली. त्याला वाटलं दुसऱ्याच्या खोलीत ठेवलं, आपलंच घर. मग आला 6 भाडेकरूपैकी एक खाली करा खोली, कारण माझी पोरं शिकण्याजोगी झाली, शिकायला येणार आहे. भाडेकरू 6 आले. म्हणलं तुम्ही 2026 बोलता मालक, तुम्हाला माहिती आहे का काय कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, आणि तुला वाटेल ते कर. आता गोविंदराव मालक घाबरला, आता काय करावं. मग भानगडी सुरू झाल्या. 3 वर्ष केस चालली, वैतागून गेला. एक दिवस स्टँडवर एक 22-24 वर्षाचा महाराज, धोत्र शर्ट टोपी चंदन उपर्ण, महाराज दिसता. हो. आळंदीला होते का? हो, 4 वर्ष होतो. मला लेकरं बाळ नाही, तुमच्यासारख्या बुवाच्या नावी आमचं घर करावं म्हणतो. मी निपुत्रिक आहे, चालेल. घर नावी लावलं, पत्ता दिला, नमस्कार चालतो मी. बुवा गेला, आणि त्या दारापुढे उभा राहिल्यावर 6 भाडेकरू. कुठले आपण? आळंदी. इकडे घर माझ्या नावी लावलं. असं का? पहिला मालक श्रीमंत होता, पिटावून लावला 3 वर्षात. तू हरिपाटनं गोपीचंदनवाला जरा पाय विचार कर. मग बुवा हाताला म्हणले फसवलं आपल्याला. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे, तुमचं प्रशस्त अंगण बघितलं, असं वाटतं इथं अखंड हरिनाम सप्ताह करा. 6 भाडेकरू म्हणले का रे, कोण्या गावचा बुवा सप्ताह करतो, आपलंच नाव शहरात होईल की 6 भाडेकरूंनी मोठा सप्ताह केला, आपला उदो उदो होईल. दिलं बुवा अंगण सप्ताहाला. हो दिलं, पण तुम्ही मध्येच बंद पाडला तर काय पाहिजे? काही नाही, एका कागदावर लिहून द्या, अखंड हरिनाम सप्ताहासाठी आम्ही अंगण देत आहोत, खाली 6 जण सह्या करा. झालं. बुवानं अशी हुशारी केली बारंबे, अखंड हरिनाम सप्ताह शब्दच नाही चिठ्ठीत. अखंड हरिनामासाठी अंगण देत आहोत, 6 जणांच्या घेतल्या सह्या. कागद ठेवला ज्ञानेश्वरीतनं, मोठा मंडप टाकला, 6 करणे लावले, 6 जणांच्या दाराकडे तोंड. काकडान हरिपाठ, महिला मंडळाचं भजन, गाथा भजन हरिपाठ, पावल्यावर पुन्हा प्रवचन, मग कीर्तन, आवाज फुल. 3च दिवसात वैतागले भाडेवाले. एक आला, कधी संपणार आहे डोकेदुखी? डोकेदुखी? चांगले सुशिक्षित दिसता तुम्ही, व्याकरण शिकला का नाही का? अखंड हरिनाम, ज्याच्यात खंडना नसते त्याला म्हणतात अखंड. ते आलं वापस. अरे ते तर धोतरवालं व्याकरण शिकवते रे, अखंड म्हणतं ते बंद नाही होणार. मग एक म्हणला चुकलं तुमचं, हे वारकरी संप्रदाय सप्ताह विचारायचं पद्धत असते की काला कधी आहे. तू जा आता. तो 2 माळा घालून आला, खरं बोला बुवा, आणि मी भाडेकरूपैकी एक आहे, पण त्या दिवशी रजा टाकता येईल म्हणून कृपया काला कधी आहे. बुवा म्हणला काला आहे, मी मेल्यावर होण्याची शक्यता आहे. आला वापस. काय झालं? झालं वाटोळ का? अरे ते म्हणतं मेल्याशिवाय काला होत नाही, ते 24 वर्षाचं आहे, आपण 60च्या पुढचे आहो, म्हणजे आपण सगळे मेल्याशिवाय बुवा मरत नाही. अरे या टाळकुट्यांच्या नादात जीवन जगल्यापेक्षा द्या खोल्या सोडून दिल्या. ही ताकद नामचिंतनात असल्यामुळे शेवटचं नामा म्हणे नाम गोविंदाचे बासे, नामा म्हणे नाम गोविंदाचे बासे. ओ रामा म्हणे नाम गोविंदाचे बासे, नामा म्हणे नाम गोविंदाचे बासे. विसंबेना त्याचे
काम क्रोध मद मोह लोभ मत्सर आणि यांना बाहेर काढायचा उपाय म्हणजे अखंड हरिनाम. नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे क्षणमात्र तोची संत साधू वळ खावा निका येरते ऐका